नमस्कार, मी मंगला भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मटर टिक्की। सध्या हिवाळा चालू आहे आणि बाजारात भरपूर हिरवे वाटाणे उपलब्ध आहे। या वाटाण्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून आहारात समाविष्ट करू शकतो। तर ही टिक्की आपण स्टार्टर म्हणून वापरू शकतो, स्नॅक्स म्हणून वापरू शकतो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी पण आपण वापरू शकतो। यासाठी मी घेतले आहे अर्धा किलो बटाटे, पाव किलो वाटाणा तो बटाट्यासहच उकडून घेतला आहे। पाव किलो पोहे, मीठ, हिरवी लाल तिखट, चाट मसाला, कोथिंबीर आणि 4-5 हिरव्या मिरच्या। आता आपण हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सरमधून बारीक करून घेऊया। त्याचप्रमाणे आपल्याला बाइंडिंगसाठी हवे असलेले पोहे पण आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। मी बारीक करून घेतले आहे। थोडेसे खडबडीत ठेवले तरी चालतील। आता आपण हे सगळं मिश्रण एकजीव करणार आहोत। पहिले मी बटाटे स्मॅश करून घेते। बटाट्यांबरोबर आपण उकडून घेतलेला वाटाणाही स्मॅश करून घेते। हे बघा, सगळं मी एकत्र करून घेत आहे। पहिले बारीक करून घेते, मग आपण सगळं मिश्रण एकत्र करू। बटाटा आणि वाटाण्याचं मिश्रण एकत्र करून घेते। नंतर आपण बाकीचं साहित्य त्यात मिक्स। आता आपण पोह्यांचं दळून घेतलेलं पीठ आहे ते एकत्र करूया। मिक्सरमधून काढून घेतलेली मिरची आणि कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। आता लाल मिरचीचे मी 2 चमचे टाकणार आहे, कारण माझी ही मीडियम तिखट मिरची आहे माझ्याकडे असलेली। तुम्हाला चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता आपण चाट मसाला टाकणार आहे। तोही मी साधारण 1 चमचा टाकला आहे। हा मी घरी बनवलेला चाट मसाला आहे। तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। मीठ चवीनुसार। आता हे सगळे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया। एकजीव करून त्याचा गोळा बनवूया आणि ते आपण साधारण 10 मिनिटं तसंच ठेवूया। आपण पुन्हा रिक्वायरमेंटनुसार थोडेसे पोह्याचं पीठ ॲड करणार आहोत, टिक्की जमेल असं। आता हा गोळा आपण 15 मिनिटासाठी तसाच ठेवणार आहोत। आता 15 मिनिट झाले आहे आणि आपण आता त्याची टिक्की जमते का ते बघू। टिक्की छान जमते आहे, तर आपण आता टिक्के बनवून घेऊया। आपण एक करून आपल्या सगळ्या टिक्की बनवून घेऊया। हे बघा, छान बनल्या आहे सगळ्या टिक्की। हे बघा किती मस्त दिसत आहे। आता आपण तेलाची कढई ठेवूया तळण्यासाठी। मी याला डीप फ्राय करणार आहे। तुम्ही वाटलं तर शॅलो फ्राय पण करू शकता। मी तेल मंद आचेवर गरम करून घेतलं आहे आणि आपल्याला ह्या टिक्की मंद आचेवरच तळायच्या आहे। हे बघा, टिक्की गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत। आपण या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळूया। आता सगळ्या टिक्की आपण ह्याच प्रकारे तळून घेऊ। हे बघा, सगळ्या टिक्की तळून झालेल्या आहेत। छान कुरकुरीतपणा पण आलेला आहे। आता आपण सर्व करूया। ही मस्त टिक्की छान दिसत आहे, छान रंग आला आहे। ह्या टिक्की आपण चिंचेच्या चटणीसोबत सर्व करूया। ही माझ्याकडे बनवलेली चिंचेची चटणी आहे। तुम्ही ही चिंचेच्या चटणीसोबत, पुदिन्याच्या चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकताच। हे बघा, छान दिसत आहे। ही आपली मटर टिक्की रेडी आहे। तुम्ही बघू शकता किती क्रंची बनलेली आहे।
मस्त मस्त क्रंची बनलेली आहे आणि आपण चिंचेच्या चटणीसोबत खाणार आहोत. बघा किती सुंदर दिसते आहे. त्याची चवही अप्रतिम आलेली आहे. हे बघा किती छान दिसते आहे टिक्की. आता तुम्हाला जर माझा चॅनल और माझ्या रेसिपी आवडत असेल तर तुम्ही माझा चॅनल शेअर, लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.